बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूयात। राष्ट्रवादीचा वर्धापन दिन ओबीसींसाठी काळा दिवस आहे असं महत्त्वाचं विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीवर आता टीकास्त्र डागलेलं आहे। ओबीसी भटक्या विमुक्तांसाठी हा काळा दिवस असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि या संदर्भात लक्ष्मण हाके यांनी सोशल मीडियावर पोस्ट देखील केलेली आहे। पवारांनी संकटामध्ये साथ देणाऱ्यांचं राजकारण संपवलं असं देखील आता लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे। तर शरद पवारांच्या गळ्यामध्ये स्वागताचा पहिला हार घातला तो स्वर्गीय शिवाजी बापू शेंडगे यांनी। संकटामध्ये उपयोगी पडतो तो खरा मित्र, पण पवारांनी संकटामध्ये साथ देणाऱ्या या मित्राची परतफेड शेंडगे घराण्याचं राजकारण संपवून केली अशी टीका देखील लक्ष्मण हाकेंनी केली। छगन भुजबळ, लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासारखे नेते नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हिलकावे खात राहिले, धक्केबुक्के खात राहिले। नाव राष्ट्रवादी आणि काम जातीवादी अशी गत असल्याचं देखील हाके यांनी म्हटलेलं आहे। तर आता लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केलेली आहे। शरद पवार यांच्यावर त्यांनी टीकास्त्र डागलेलं आहे। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी स्वतः ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्याशी जोडले जात आहेत। त्यांच्यासोबत आपण या प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा करूया। त्यांनी ही पोस्ट नेमकी काय केलेली आहे, शरद पवार यांच्यावर त्यांनी का निशाणा साधला हे देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। लक्ष्मणजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। लक्ष्मणजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर काही तांत्रिक अडचणींमुळे आपला त्यांच्याशी संपर्क होत नाहीये, मात्र त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न देखील आपण करूयात। पुन्हा एकदा ते आपल्यासोबत जोडले जातीलच। काही तांत्रिक अडचणींमुळे सध्या तरी त्यांच्याशी संपर्क होत नाहीये, मात्र त्यांनी थेट आता शरद पवार यांना पुन्हा एकदा डिवचलेलं आहे। अजित पवार यांच्यावर देखील त्यांनी काही दिवसांपूर्वी टीका केलेली होती। अमोल मिटकर यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधलेला होता आणि आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा होतोय। अर्थातच राष्ट्रवादीची दोन शक्ल झालेली आहेत, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी। या दोन्ही पक्षाचे वेगवेगळे मेळावे एका बाजूला साजरे होत असताना राष्ट्रवादीचा वर्धापन दिन हा ओबीसी आणि भटक्या विमुक्तांसाठी हा काळा दिवस असल्याचं महत्त्वाचं विधान लक्ष्मण हाके यांनी केलेलं आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राष्ट्रवादीचा वर्धापन दिन हा काळा दिवस असल्याचं देखील लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।